मराठवाड्याची तहान भागवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं जायकवाडी धरण आज पहाटे 5 वाजता निम्म भरले। गेल्या 24 तासात धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये 1.14 टीएमसी पाण्याची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सध्याचा जलसाठा 64.89 टीएमसीवर जाऊन पोहोचलाय। दरम्यान धरण परिसरामध्ये गेल्या 24 तासात पाऊस पडलेला नाहीये। नाशिक आणि उत्तर नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडीमध्ये होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा वाढलाय। गेल्या वर्षी 2 ऑगस्टला जायकवाडीतला जलसाठा 0% गेलेला होता। यंदा मात्र जुलै महिन्यात गोदावरीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसानं मराठवाड्याला ऑगस्टच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळताना दिसतोय। गेल्या वर्षी पावसाळ्याच्या शेवटी जायकवाडीमध्ये 83% भरलेलं होतं। विशेष म्हणजे गेल्या 9 वर्षात जायकवाडी धरण एकदाही 100% भरलेलं नाहीये। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोडे सध्या औरंगाबादमधून आपल्या बरोबर आहेत। विशाल, खरं तर मराठवाड्यामध्ये जशा पावसाची अपेक्षा आहे तसा पाऊस झालेला नाहीये, मात्र तरी सुद्धा मराठवाड्याकरांसाठी एक सुखदायक दिलासादायक बातमी म्हणजे जायकवाडी धरण आता निम्म भरलेलं आहे। काय नेमकं या संदर्भात सविस्तर माहिती? निश्चितपणे अनुपमा, अजूनही मराठवाडा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पावसाळ्याचे 2 महिने उलटले तरी अजूनही मराठवाड्यात सरासरीच्या फक्त 30 ते 40% पाऊस झालेला आहे। त्यामुळे अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्याच्या पलीकडे आता जायकवाडी धरणात 50% पाणी आलं ना, निश्चितच एक आनंदाची बाब आपल्याला म्हणावी लागेल। खरं तर जायकवाडी धरणाचा जो खोरे कॅचमेंट एरिया आहे तो पूर्ण नगर आणि नाशिक जिल्ह्यात येतो आणि त्या भागात दमदार पाऊस झाला, त्यामुळे जायकवाडी धरणात 50% पाणी येऊ शकलेलं आहे। अजूनही त्या भागात चांगला पाऊस आला तर जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे। अजूनही 16,000 क्युसेक या वेगानं पाणी जायकवाडीच्या कॅचमेंट एरियात येत आहे, त्यामुळे हा पाणीसाठा अजून 55 ते 60% येत्या 2 दिवसात जाईल अशी अपेक्षा आहे। जायकवाडी जरी 50 ते 60% जाईल अशी अपेक्षा असली तरी मराठवाड्यातील इतर पाणीसाठे मात्र अजूनही 1 ते 2% आहे। मराठवाड्यातील शेती जे खरीप हंगाम आहे तो पावसाअभावी पूर्णपणे वाया जाण्याच्या याच्यावर आहे। त्यामुळं जायकवाडी धरणात पाणी येतंय ही आनंदाची जरी बाब असली तरी मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। मोठ्या पावसानंतरच मराठवाड्यातील इतर जे पाणीसाठे आहेत त्यांच्यात वाढ होईल आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल। विशाल, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। जायकवाडी निम्म्याहून अधिक भरलंय। ऑगस्टच्या सुरुवातीलाच खरं तर निम्म भरलं जायकवाडी। मागच्या वर्षीपर्यंत 0% साठा होता, आता मात्र निम्म्याने भरलेलं आहे जायकवाडी। त्यामुळे निश्चित मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी असली तरी मराठवाड्यामध्ये अजूनही पावसाची अपेक्षा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।